नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम एम्पॉवर स्किल्स अकॅडमी या यूट्यूब चॅनल करता आपण जो प्रचंड प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय आपला सगळ्यांच्या दृष्टिकोनातून जिव्हाळ्याचा असलेला विषय, हाऊ टू रिमेंबर द नेम्स. खरंच इंटरेस्टिंग विषय आहे ना. अनेक वेळा आपण अनेक लोकांना भेटतो, त्यांची नावं पण आपल्याला कळतात, पण आपण अनेक वेळा विसरून जातो. कदाचित तुमच्याही बाबतीत घडतं ना, माझ्या बाबतीत सुद्धा ते अनेक वेळा घडतंय. आणि प्रत्येक माणसाला आपलं स्वतःचं नाव ऐकणं, दिस इज द मोस्ट लव्हिंग म्युझिक विच एव्हरीबडी इज कीन टू लिसन. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाचं नाव माहिती असणं, नाव लक्षात ठेवणं, त्याला त्याच्या प्रथम नावाने संबोधणं, हे रिलेशनशिपमधला एक सगळ्यात महत्त्वाचा असलेला भाग आहे. आज ऋषी मोदी हे आपण नाव ऐकलं असेल बघा. आज टेल्को जमशेदपूर इथले ते CEO होते. तिथं 75,000 लोकांचा स्टाफ होता आणि असं म्हटलं जातं की त्यातल्या 38,000 लोकांची नावं ही ऋषी मोदींना माहिती होती. आणि त्यामुळे एक पर्सनल कनेक्ट, आपुलकी, जिव्हाळा, प्रेमाचं नातं हे व्यवस्थापन आणि कामगार यांच्यामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने मांडलं जातं. अँड दिस इज व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ आयडेंटिफाईंग समबडी विथ देअर पर्सनल नेम. पण हे सगळ्यांना जमतं का? तर जमू शकतं. तुम्ही आम्ही सुद्धा ऋषी मोदींसारखे नावं लक्षात ठेवू शकतो. आणि याला काय करायची आवश्यकता आहे? तर खऱ्या अर्थाने आपल्याला प्रयत्न करायची आवश्यकता आहे. शास्त्रीयदृष्ट्या प्रयत्न करायची आवश्यकता आहे. अभ्यासपूर्ण प्रयत्न करायची आवश्यकता आहेच. आणि 80% जर तुम्ही एफर्ट्स टाकले तर यू कॅन ऑलवेज रिमेंबर द नेम्स ऑफ ईच अँड एव्हरी पर्सन हू कम्स इन युअर कॉन्टॅक्ट. आज आपण असा विचार करूया की मला एक 50 लोक भेटली आहेत. या 50 लोकांपैकी मी असा प्रयत्न करेल की 50 पैकी 5 लोकांची नावं ही माझ्या निश्चितपणे लक्षात राहील. आणि ही एक सुरुवात आहे. हळूहळू मी याच्यावरची एकाग्रता वाढवली तर या 50 मधली 5 नावं लक्षात राहिली. त्याच्यानंतर मला 50 मधली 10 नावं लक्षात राहू शकतील. इट इज पॉसिबल, इट इज व्हेरी मच पॉसिबल. आणि आणखीन एकाग्रतेने आपण या दृष्टिकोनात हालचाल चालू केली तर 50 पैकी 20 नावं, अगदी 50 पैकी 40 नावं, आणि मित्रांनो कुठली अतिशयोक्ती नाही, पण 50 पैकी 50 नावं ही तुमच्या लक्षात राहू शकतात. याच्याकरता प्रयत्न करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आस्पेक्ट आहे. आज हा प्रयत्न करणे म्हणजे काय हो नक्की? तर आपलं जो मेंदू आहे, आपला ब्रेन आहे, या ब्रेनच्या फंक्शनिंगला आपण लक्षात घेऊया. या ब्रेनमध्ये 3 प्रकारच्या मेमरी असतात. एक मेमरी म्हणजे शॉर्ट टर्म मेमरी, दुसरी मेमरी म्हणजे मीडियम टर्म मेमरी, आणि तिसरी मेमरी म्हणजे लॉंग टर्म मेमरी. मी एखाद्या गावाला प्रवासाकरता गेलो होतो आणि तिथं राहिलं. त्या हॉटेलमध्ये त्या हॉटेलचं नाव आणि तो रूम नंबर हा कोणता आहे हेही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि ह्याला म्हणतो आपण शॉर्ट टर्म मेमरी. आणि नावं लक्षात ठेवणं ही एक शॉर्ट टर्म मेमरीचा असलेला आस्पेक्ट आहे. आणि हा आपण प्रयत्नपूर्वक, अभ्यासपूर्वक पार पाडायचा आहे. आज हे करत असताना आपण एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात जेव्हा आलो ना, त्यावेळेला त्याचं नाव जाणून घेणे, त्या नावाचा उच्चार कशा पद्धतीने केला जातो, त्या नावाची अर्थ काय आहे, हा अर्थ कुठून अराईव्ह केलेला आहे, हे जर मी लक्षात घेतलं ना तर मला हे नाव लक्षात राहणं हे निश्चितपणे सोपं आहे. आपण हे नाव लक्षात ठेवण्यासाठी हे नाव उच्चारणे, पुन्हा पुन्हा उच्चारणे वाक्यामध्ये. म्हणजे शशांक, ह्या शशांकशी बोलताना जर आपण शशांक हे नाव 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा जर घेतलं ना तर त्याही व्यक्तीला आपल्याबद्दल आपुलकी वाटते. पण आपल्या दृष्टिकोनातनं शशांक हे नाव आपण कधीही विसरणार नाही. आज या नावाचं स्पेलिंग काय आहे, त्याचा उच्चार कसा आहे,
हेही मी लक्षात ठेवणं हा आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीचं आपल्याला नाव हे थोडंसं ऑड वाटलं, पटकन लक्षात नाही आलं, तर मोकळेपणाने विचारावं, अरे तुझं नाव काय रे, मला लक्षात नाही आलं, या नावाचं स्पेलिंग काय, मी जो उच्चार केला हे बरोबर आहे का रे, माझं चुकत तर नाही आहे ना, मला नीट एकदा समजून सांग. हे जेव्हा मी त्याला मोकळेपणाने सांगेल ना, तर त्या माणसाला आपल्या नावाबद्दल सांगणं हे केव्हाही आवडेल आणि आपण अशा प्रकारे त्याच्या नावाची जर माहिती विचारली तर त्याला डिसरिस्पेक्टफुल कधी वाटणार नाही. आणखी एक गोष्ट मित्रांनो, आज समजा आपण एखाद्या मीटिंगला गेलो आणि तिथे एक 20 लोक त्या मीटिंगच्या जागेवर आहेत. इथं प्रत्येकजण स्वतःची ओळख करून देतोय आणि ओळख करून देत असताना प्रत्येक व्यक्ती हा आपला नाव आणि आडनाव, आपला व्यवसाय सांगत असतं. आज मला जर नावं लक्षात ठेवायची असेल ना, तर मला थोडंसं लिहून ठेवण्याची सवय ठेवली पाहिजे. आज जेव्हा व्यक्ती ही आपली स्वतःची ओळख करून देते आणि त्याने मला सांगितलं मी किरण कर्डिक, आज लगेचच तो जो तुमचा अजेंडा असेल, एखादा रिकामा कागद असेल, एखादा पॅड असेल ना, त्यावेळेला 1 नंबर किरण कर्डिक, 2 नंबर अशोक गुप्ता, बरोबर इथं लिहून ठेवायचं. 3 नंबर किरण पाटील, इथं आपण लिहून ठेवलं. 4 प्राजक्ता साने, ही नावं आपण लिहून ठेवायची आणि ह्या नावाला मोठा एनसर्कल करायचा. मित्रांनो, ही पद्धत तुम्ही अडॉप्ट करा. नावं लक्षात ठेवणं हे निश्चित सहज आणि सोपं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर ही नावं लक्षात राहण्याकरता मला ही उलट्या सिक्वेन्समध्ये लक्षात ठेवायची आहे. आज मी प्राजक्ता सानेपासून सुरुवात करेल, त्याच्यानंतर किरण पाटीलपासून सुरुवात करेल, त्याच्यानंतर अशोक गुप्तापासून करेल. मी एकदा अनुक्रमे आणि एकदा परत उलट्या प्रमाणे जर लक्षात ठेवलं तर नावं लक्षात राहणं हे अतिशय सोपं आहे. आणि या पद्धतीने आपल्या मेंदूला, आपल्या ब्रेनला आपण नावं लक्षात ठेवण्याची सवय लावून ठेवतो. तर मित्रांनो, आता आपण नावं लक्षात ठेवण्याच्या काही युक्त्या आहेत, काही ट्रॅक्स आहेत किंवा काही टेक्निक्स आहेत, काही मेथड्स आहेत ना, याच्याकडे आपण थोडंसं जास्त बारकावाने बघूया. आज नावं जर लक्षात ठेवायची असेल तर एखाद्या व्यक्तीने त्याचं नाव सांगितल्यानंतर ते जर आपल्याला कळलं नसेल ना, तर त्याला इंटरप्ट करून, सॉरी पण मला तुम्ही परत एकदा तुमचं नाव सांगाल का, या पद्धतीने इंटरप्ट करून ते आपल्याला लक्षात ठेवायचं. हा एक भाग झाला. तुम्ही ज्या एखाद्या व्यक्तीचं नाव ऐकल्यानंतर त्याला सिमिलर वर्ड कुठला आहे, म्हणजे समजा एखादा भारतीय व्यक्ती आपल्याला भेटला, आपण सगळ्या भारतीय व्यक्तीलाच भेटतो आणि आपण म्हटलं नमस्कार. आता नमस्कार हे जर मला लक्षात ठेवायचं असेल ना, तर मग याला सिमिलर वर्ड कुठला, तर आपण त्याला ग्रीटिंग करतोय, त्याला आपण रिस्पेक्ट देतो आहे, त्याला आपण सलाम करतो आहे. असा जर सिमिलर वर्ड लक्षात ठेवला तर हे नाव लक्षात ठेवणं हे आपल्या अतिशय सोपं होऊ शकतं. तिसरी एक गोष्ट याच्यामध्ये की मला स्टोरी टेलिंगचा याच्याकरता चांगला उपयोग करून घेता येईल का, एखाद्या नावावरून आपण गोष्ट तयार करणे. आणि माणसाचा ब्रेन आहे, मेंदू आहे, इट इज वायर्ड विथ द स्टोरीज. आणि एखाद्या व्यक्तीचं तुम्हाला नाव जर लक्षात ठेवायचं असेल तर त्याचं नावासंबंधी एखादी गोष्ट तयार करा, ते तुम्हाला कायम लक्षात राहू शकेल. त्यामुळे यूज द पॉवर ऑफ द स्टोरी टेलिंग हा एक त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कित्येक वेळेला नावाकरता आपण फ्लॅश कार्ड्स हातावर किंवा कुठेतरी कागदावर लिहून ठेवलेलं आहे, हे सुद्धा आपण वापरू शकतो. पण याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला मिमिक प्रोनाउन्सिएशन हा एक त्यातला शब्द आहे बघा, की आपल्याला कॉपी करायची आहे, झेरॉक्स करायचे, नक्कल करायची. तो व्यक्ती जसं स्वतःचं नाव सांगतो ना, त्याच पद्धतीने आपण लक्षात ठेवून जर त्याची नक्कल केली ना, तर ते नाव आपल्या कायम लक्षात राहणार आहे. आणि ह्यालाच आपण रिइन्फोर्समेंट असं म्हणतो. याचबरोबर आणखीन काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे, की मला नावं लक्षात ठेवायची असेल तर मला सातत्याने नावाचा उच्चार हा केला पाहिजे. याच्यामुळे माझ्या ब्रेनला इन्स्ट्रक्शन्स मिळतात की या व्यक्तीचं नाव हे आहे. त्यामुळे रेपिटेशन हा एक सुंदर प्रकार नावं लक्षात ठेवण्याकरता निश्चितपणे उपयोग पडू शकेल. त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीचं नाव घेतल्यानंतर त्या नावाचं असोसिएशन कशाबरोबर आहे,
हाऊ इट हॅज असोसिएटेड विथ समथिंग हेही आपल्याला लक्षात ठेवलं तर नाव हे निश्चितपणे आपल्या लक्षात राहू शकतं. आणि आपल्याला माहिती आहे की एखादी गोष्ट आपल्याला शिकायची असेल, आपल्याला मास्टरी मिळवायची असेल तर काय करणं आवश्यक आहे? प्रॅक्टिस, प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. आज नावं लक्षात ठेवायची ही आपल्याला प्रॅक्टिस करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अनेक वेळा नावं लक्षात ठेवण्याकरता आपण ते नावाचे तुकडे करू शकतो, ब्रेकेट. समजा शशांक हे नाव आहे, SHAANK. जर आपण शांक असं जर लक्षात ठेवलं ना, त्याचा तुकडे केले, त्याची फोड केली तर आपल्या ब्रेनला त्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन्स मिळतात आणि आपण त्या लक्षात ठेवायला निश्चितपणे करतो. आज एखादं नाव जर मला लक्षात ठेवायचं असेल ना, तर त्या नावासंबंधी माझे जे जेस्चर्स आहेत हे जेस्चर्स पण मला लक्षात ठेवायचे. की समजा आपण नमस्कार म्हटल्यानंतर आज आपले हात पुढे येतात, म्हणजे दिस इज कनेक्टेड विथ द जेस्चर्स. मला त्या जेस्चर्सशी कनेक्ट केलं तर नावं लक्षात ठेवणं हे निश्चितपणे सोपे आहे. याच्यामध्ये अनेक युक्त्या आणि प्रयुक्त्या आहेत, या आपण शिकू शकतो. आज व्हिडिओमध्ये या सगळ्याच गोष्टी आपल्याला सांगता येतील असं नाही, पण ही नावं लक्षात ठेवणं ही इट्स ए कला आहे, इट्स अ आर्ट अँड वी मस्ट लर्न दिस. आज मला माझ्या व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं असेल, मला माझ्या नातेसंबंधामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मला नावं लक्षात ठेवणं हे अतिशय आवश्यक आहे. कारण या नावामुळे आपुलकी, प्रेम, जिव्हाळा निर्माण होतो आणि जी गोष्ट आपल्याला साध्य करायची आहे ही साध्य करण्याकरता खूप मोठं सहकार्य हे नावामुळे मिळतं. लक्षात घ्या, तुम्ही 2000 लोकांचा ग्रुप बसलेला आहे आणि त्यातल्या 4 किंवा 5 लोकांना तुम्ही प्रत्यक्ष नावाने जर संबोधलं तर त्यांना केवढा आनंद होईल की माझं नाव आज 2000 लोकांच्या समोर घेतलं जातं आहे, म्हणजे या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचं आहे. आज हा फील, हा आनंद, हा हॅपीनेस जर आम्ही लोकांना दिलं ना तर लोकांना आपण आपलंसं करून घेऊ आणि आज त्यांच्याकरता आणि आपल्याकरता जे काही साध्य करण्यासारखं आहे हे निश्चितपणे साध्य होऊ शकेल. तर तुम्हाला ही नावं लक्षात ठेवण्याकरता ही स्ट्रॅटेजीज, ही मेथड ही नक्कीच आवडली असेल आणि यासंबंधी तुम्हाला जर काही आणखीन माहिती पाहिजे असेल तर आपण आमच्याशी संपर्क करू शकता. आम्ही पूर्ण दिवसाचे अशा प्रकारचे वर्कशॉप घेतो. या वर्कशॉपला निश्चितपणे रजिस्टर करा आणि आज यशस्वी होण्याकरता ज्या अनेक गोष्टींची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने नावाने संबोधणं, नावं लक्षात ठेवणं हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तर ही कला आपण अवगत करावी आणि यशस्वी व्हावी याच्याकरता आपल्याला हार्दिक शुभेच्छा. फॉर एनी असिस्टन्स यू कॅन रिलाय ऑन अस. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.